माझे आई वडील पण काय फार मोठे जमीनदार नाही, वनपट्टा फॉरेस्ट जमीन म्हणजे शेतात कामाला जे शेतमजूर सगळा फार मोठा जमीनदार नाही. पण जे आपल्या लालबावट्याने तो वनपट्टा द्या रे 10-20 वर्ष ओरडलो तर तो कायदा बनवला आणि आता 1 एकरचा प्लॉट मिळाला, त्याच्यामध्ये ते काम करतात. तर तेव्हा मला पण आश्रमशाळेमध्ये ठेवलं होतं. आम्ही बरेचसे मला वाटतं सर्व इथे असलेले आश्रमशाळेमध्ये शिकले असते. तर त्या आश्रमशाळेमध्ये पूर्वी जेवण कसं मिळायचं तिथेच बनवायचे की नाही, म्हणजे काय असेल अळणी पुचट काय असेल पण ते तिथे आम्हाला गरम गरम जेवण बनवून द्यायचे. हां, कधी कधी तांदळामध्ये अळ्या पण असतात, त्याही जेवणात येतात. काय करणार, पोटाला भूक लागली तर खावं तर लागेल की नाही. या आश्रमशाळेमध्ये दिवस काढलेले आहेत. तर आपली अशी मागणी आहे का ते तिथेच दिलं पाहिजे, आश्रमशाळेमध्ये शिजून दिलं पाहिजे. सेंट्रल किचन कुठून तरी शिजून यायचं का ते, मला वाटतं कुठेतरी त्यांचे ते हे असतात त्यांचे काय किचन शेट. हां, आणि मग ते तिथून 10-12 किलोमीटरवरती गाडी आणते ना. हां, तर ते बरोबर आहे की शाळेमध्ये दिलं पाहिजे, जेणेकरून त्या शाळेमध्ये स्वयंपाकांची 4-5 संख्या तर वाढेल की नाही. शाळेमध्ये जर शिजवलं तर त्या गावातले जे काही बेरोजगार असतील की ज्यांना रोजगार नाही, ज्यांना काम नाही, ते 4-5 जण लागतील ना तिथे स्वयंपाकी म्हणून की नाही, त्यांनाही काम मिळेल. उलट आपल्या पोराला तिथल्या तिथे जेवण मिळेल चांगलं की नाही. तर ती सुद्धा मागणी तुमची रास्त आहे, ती पण आपण मागणी लावून धरू. कर्मचाऱ्यांना 10 नोव्हेंबर तर पूर्ण 12 महिन्याचे मानधन देण्यात यावे. अच्छा, म्हणजे वर्षभराचे मानधन ना. तुम्हाला मानधनानंतर आपण बोलूया. ही तुमची एक मागणी आहे. त्याचप्रमाणे 65हून अधिक वय झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा लाभ बरोबर दिला पाहिजे. आता हे सर्व सरकारी सेवेमध्ये जे आहेत त्यांना म्हणजे निवृत्त झाले का त्यांना पेन्शन चालू होतं की नाही. आता मी आमदार आहे तर मी पण 5 वर्षानंतर मलाही पेन्शन चालू आहे, पण तुम्हाला नाही की नाही. तुम्ही तर अख्खं आयुष्य काम करता आणि आमदार फक्त 5 वर्ष काढली तरी त्यांना पेन्शन चालू होतं आणि आपल्याला पेन्शन नाही. तर तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळालं पाहिजे, हा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे. तुम्ही तर 300 रुपये मागितले, असं नका करू. कधी रक्कम लिहायची ना मागणीमध्ये, असं नाही करायचं. रक्कम कधी लिहायची नाही. त्याचं सरकार सांगेल वा फार बरं हा टाकतील त्याचं रक्कम लिहायची नाही. पण पेन्शन आम्हाला पाहिजे की नाही. आता समजा 10-15 वर्षानंतर तुम्ही निवृत्त व्हाल, मोबाईल असतो. पावसाळ्यामध्ये 200 रुपये किलो टमाटर झालं तर माहीत काय, तर म्हणजे 1 महिन्याचे पेन्शन घेतले टमाटर झाले का. अरे 200 रुपये किलो होता मागच्या वेळेस. मग आता समजा तुम्हाला 300 रुपये पेन्शन दिलं आणि 10 वर्षानंतर किलो टमाटर 300 झाले, तर टमाटर खायचे का फक्त. हा 300 रुपये लसूण किलो आहे. म्हणून असं काय नाही, आपली मागणी अशी राहील का त्यावेळेस जेव्हा आम्ही निवृत्त होऊ त्यावेळेस वाढती महागाई किंवा त्यावेळेस जी महागाई असेल ती महागाई नजरेसमोर ठेवून तुम्ही आम्हाला पेन्शन दिलं पाहिजे, बरोबर की नाही. ती चर्चा आपण करूया. सर्व कर्मचाऱ्यांना दरवर्षी किमान 2 गणवेश, तर ते आपण आता चर्चा करूया. गणवेश तुम्हाला दिले जातात का, तर 2 गणवेश द्यायची तसं आपली मागणी आहे. चालेल, ती आपण बोलू त्यांच्याशी. प्रत्येक तालुका स्तरावर ओळखपत्र तसेच नियुक्तीपत्र मिळावे. आता नियुक्तीसाठी तर आपण आता बोललो की नाही, नियुक्ती म्हणजे आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी नियुक्त केलं पाहिजे बरोबर. आणि ओळखपत्र तुम्ही मागितलं ते सुद्धा आपण आता ह्या शिष्टमंडळाच्या ह्याच्यामध्ये चर्चा करूया. ज्या आपल्या मागण्या आहेत ह्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करून आम्ही येणार इथे. तोपर्यंत तुम्ही शांत बसायचं आणि त्याच्यानंतर तिथे आम्हाला काय आश्वासन काय आहे. सरकार आश्वासन फार देतं, तुम्हाला नाही माहीत, मी तर त्या सभागृहात आहे. एवढा आश्वासनाचा पाऊस पडतो ना का नुसता पाऊसच पडतो आश्वासनाचा. आता काय मुख्यमंत्री लाडकी बहीण 1500 रुपये. अरे आमचा रिक्षावाला जो रिक्षा चालवतो तो पण अख्खा दिवस बिचारा किक मारतो फिरतो, जेमतेम 100 मध्ये लाडका रिक्षावाला पण करा. शेतकरी आपल्याला एक ना एक आपल्याला ऐकायला मिळतं की शेतकरी कुठे ना कुठे आत्महत्या केली, तर लाडका शेतकरीही करा की नाही. तुम्हाला हे बघा ते दिले 1500 रुपये, आम्हाला त्याच्यामध्ये दुःख नाही आहे की नाही. पण माझी अशी मागणी आहे
का ते 1500 नको देऊ, आम्हाला 26,000 रुपये इथे द्या. किमान वेतन आमचं वाढवा, बरोबर की नाही. आणि माझी जी भगिनी आहे, माझी जी माता आहे, ती कुठे ना कुठे काम करतेच. कोणाकडे धुणीवांडी पण करायला जाते, एखाद्या कंपनी फॅक्टरीमध्ये पण जाते कामाला, शेतमजूरमध्ये शेतात पण कामावर जाते, तुमच्या पोषण आहारमध्ये पण आहेत. माझ्या भगिनी अंगणवाडी आशा कर्मचारी पण आहेत. मुंबईमध्ये आशा वर्कर्स आणि अंगणवाडी माझ्या बहिणी तिथे गेल्या 2-3 दिवसापासून बसलेल्या आहेत. तर त्यांचे सरकार ऐकत नाही. पण आता लाडकी बहीण केलेली आहे, तर आता त्या तलाठी कार्यालयावर मध्ये गर्दी पडलेली आहे. एवढी गर्दी पडली का तो उत्पन्नाचा दाखला मिळण्यासाठी तुम्ही 1500 रुपये देता आणि उत्पन्नाचा दाखला घेता, अशी परिस्थिती आहे. तर तलाठी पण ते पक्के माझे तुम्हाला माहिती नाही. म्हणून आम्ही कधी कधी सांगतो की आम्ही सर्व देशामध्ये जेव्हा प्रचार करतो तेव्हा आम्ही पण सांगतो काय एकदा तरी आम्हाला बसलो कशा आम्ही सर्व करतो. म्हणजे आज अशी परिस्थिती तुम्हाला खरंच सांगतो, या कार्यालयात पण एखादा काम असेल असं कागद टेबलावर ठेवला ना तर त्याच्यावर वजन दिल्याशिवाय ते कागद पुढे जात नाही. अशी परिस्थिती इथे पण आहे. तुम्हाला माहिती नसेल, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे की नाही. प्रामाणिकपणे तुम्हाला पण सांगतो, मी आमदार म्हणून माझी पण ड्युटी मी प्रामाणिकपणे करतो. काय कोणत्याही लोकांचा प्रश्न असेल, आमच्या कार्यालयामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गर्दीच असते. काय कोणाच्या सातबाऱ्याची फसवणूक केली, बुलेट ट्रेनमध्ये काय दलालांनी पैसे खाले, कोणी ह्याची लुबाडी केली, त्याचे केले, सर्व येतात. आपण प्रामाणिकपणे काम करतो, खूप प्रामाणिकपणे करतो. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. सरकार जर मला 50,000 रुपये महिन्याचा पगार देत असेल तर का मला देतो पगार? तो पगार मला अशासाठी देतो की ज्या कार्यालयामध्ये ज्या खुर्चीत मी बसलोय त्या खुर्चीच्या टेबलावर कोणताही ह्या पालघर जिल्ह्यातला नागरिक एखादा विषय घेऊन येईल तो मी प्रामाणिकपणे करून दिला पाहिजे. जबाबदारी आहे की नाही. आपण ह्यांना जो पगार देतो, इव्हन मलाही पगार मिळतो, तो आपल्या सर्वांच्या कराचा जो पैसा असतो, तिथे जी सरकारकडे जी तिजोरी असते त्याच्यात कोणाचा पैसा असतो, आपला सर्व पैसा असतो. आपण भरलेला कर, आपण प्रत्येक वस्तू घेतली त्याच्यावर आपण कर भरतो, तो सर्व कर जमा होतो आणि करातून हे सरकार चालवलं जातं. परंतु तो कराचा पैसा जो असतो त्याचा वापर आपल्यासाठी नाही तर मोठमोठ्या लोकांसाठी केला जातो. अशी परिस्थिती आहे. म्हणून आमचा हक्क आम्हाला पाहिजे, म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत. आम्ही जेव्हा मोर्चा घेऊन आलो तेव्हा पोलीस डिपार्टमेंटचा एकही व्यक्ती तिथे नव्हता. निवेदन दिलं होतं की नाही आम्हाला माहिती नाही. साहेब आपलं नाव काय? शिंदे साहेब. निवेदन दिलं होतं आपल्याला. आहे ना पोलीस अधीक्षक ना, महसूल जोड पोलीस बाळासाहेबांशी बोलतो मी आता. जर निवेदन तुम्हाला दिलं होतं, ते पत्र जर दिलं होतं पोलीस स्टेशनला, तर मोर्चा होता तिथे तुमच्या खात्याचे लोक उभी पाहिजे होते. ते नाही झालं. तुम्ही आलं तरी काय ना, आम्ही तसे फक्त खूप शिस्तबद्ध पक्षाचे कार्यकर्ते आहोत. इथे आमच्या 2 भगिनी होत्या, केंद्रीय भगिनी आपली इथे होती. आमच्या सर्व महिला आल्या होत्या. आम्हाला जर वाटलं असतं तर त्या दोघी थांबू शकले नसतं महिलांना. आम्ही तर मागे होतो, गेले असतो पुढे, पण नाही गेलो. आम्ही सांगितलं थांबा, आपलंच ऑफिस आहे की नाही, तिथे थुडकूस घालण्यापेक्षा इथे थांबू. आणि इथून मग आपण निवेदन घेऊन जाऊ आणि त्याच्यावर आपण चर्चा करूया.